जुन्या साड्यांच्या लेसचा आपण खूप सुंदर असा उपयोग करणार आहोत। त्या साड्यांच्या लेस असतात, जुन्या साड्या असतात, त्या साड्या फाटून जातात, पण लेस ज्या असतात त्या जशाच्या तशा असतात। त्या लेसचा आपण इथे वापर करणार आहोत आणि इथे आपल्याला काही विकत आणायचं नाहीये। तर इथे मी शॉपिंग बॅग वापरलेली आहे, जी कापडी आहे। तर शॉपिंग बॅग मी कट करून घेतली आहे। 11 बाय 10 इंच दोघांचे मेजरमेंट आहे। तर याचे 2 पीस आपल्याला असे लागणार आहेत। आपल्याला काही विकत ना आता घरातल्याच वस्तूंपासून आपल्याला हे बनवायचं आहे। प्रत्येकाकडे जुन्या साड्या असतील आणि जुन्या साड्यांच्या लेस प्रत्येकाकडे अवेलेबल असतील। तर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सेंटर मार्क करून घ्यायचा आहे। सेंटर मार्क केल्यानंतर मी इथे काठाचा एक तुकडा घेतलेला आहे। 3 बाय 3 इंच याचं मेजरमेंट आहे। याचा सुद्धा सेंटर पॉइंट अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला काढायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तिरकस जे आहे ते आपल्याला हे ठेवायचं आहे हा पीस। तर अशा पद्धतीने तिरकस पीस ठेवून सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे पिनअप करून। हा पीस मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि आपल्याला त्रिकोणी असा जोडायचा आहे, तिरकस जोडायचा आहे पीस। त्यानंतर मी दुसरी लेस घेतली आहे। दुसरी लेस मी त्या लेसवरच्या काठावरती ठेवलेली आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ती लेस जी आहे ती आपल्याला दुसऱ्या बाजूने ठेवायची आहे आणि तीच लेस मी दुसऱ्या बाजूने सुद्धा लावणार आहे। चारही बाजूने मी एकच लेस लावणार आहे। बघू शकता ह्या साडीच्या लेस आहेत, जुन्या साडीचे लेस मी इथे वापरलेले आहेत। तर इथे मी चौघ बाजूंनी हा लेस जे आहे ते जॉईन करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी परत दुसरी लेस घेणार आहे। ती सुद्धा ह्या लेसच्या काठावरती ठेवून इथे अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत चौघ बाजूंनी। तर तुमच्याकडे वेगवेगळ्या जरी लेस असतील तरी तुम्ही त्या वापरू शकता। छोटे छोटे तुकडे असतात जे ब्लाउज शिवताना थोडे तुकडे उरलेले असतात, त्या तुकड्यांचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता। तर सगळ्या बाजूंनी मी लावून घेतलेली आहे दुसरी सुद्धा लेस आणि आता मी परत दुसरी लेस घेतलेली आहे, ती सुद्धा अशी सगळ्या बाजूने लावून घ्यायची आहे। तर मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेली आहे लेस। त्यानंतर जे तुकडे उरलेले होते त्या तुकड्यांचा मी इथे कॉर्नरवरती ठेवून असं शिवून घेणार आहे। तर हे जे लेस असतात ते अजिबात वाया जाणार नाहीत। अशा लेसच्या आपण खूप सुंदर सुंदर वस्तू बनवू शकतो। एक्स्ट्राची जी लेस आहे साईडची ती आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे। दुसरा सुद्धा पीस आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे। तर मी इथे दुसरा सुद्धा पीस बनवून घेतलेला आहे असाच लेस लावून आणि त्यानंतर आपल्याला असं फोल्ड करायचं आहे। ज्या साईडने 11 इंच आहे त्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। फोल्ड करून आपल्याला इथे 1.5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। 1.5 इंचावरती मार्किंग करून आपल्याला तिथून जिथे आपण 1.5 इंचावरती मार्किंग केलं होतं तिथून परत 2 इंचावरती मार्किंग करून ही मार्किंग लाईन अशी कट करायची आहे तिरकस। तर मी अशा पद्धतीने दुसरा सुद्धा पीस कट करून घेणार आहे। तर असं तुम्हाला दिसणार नाही, तर उलट्या बाजूने दाखवते मी जिथून शॉपिंग बॅग आहे तिथून। तर अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचा आहे खाली आणि दुसरा सुद्धा पीस आपल्याला सारखाच असा कट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी हा पीस जो आहे तो असा ठेवून मी इथे कट करून घेतलेला आहे। त्यानंतर हे 2 पीस आपले तयार झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला इथे हँडल्स बनवायचे आहेत। त्या हँडल बनवण्यासाठी जो शॉपिंग बॅगचे हँडल्स होते त्याचाच मी इथे वापर करणार आहे। ते आतमध्ये आपल्याला कपड्याच्या आतमध्ये टाकायचं आहे। त्याचे मी 2 पीस तयार करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी मधून जे आहे ते हँडलच्या वरती जो भाग आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे आणि असे पीस जे आहे ते मी जॉईन करून घेणार आहे 2। तर अशा पद्धतीने एक लांब स्ट्रीप अशी तयार होईल आणि त्याला मी नंतर कपडा जॉईन करणार। तर अशा पद्धतीने 2 स्ट्रीप जे आहेत ते मी जॉईन करून घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे अस्तरचा कपडा घेतलेला आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला बेल्ट म्हणजे हँडल तयार करून घ्यायचा आहे। दुसरा सुद्धा बेल्ट जो आहे तो अशाच पद्धतीने शॉपिंग बॅग आतमध्ये ठेवून फोल्ड करून आपल्याला अशा पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत बेल्ट। त्यानंतर मी एक लेस घेतली आहे, लेस सुद्धा आपल्याला बेल्ट वरती लावायची आहे अशा पद्धतीने। तर मी बेल्ट सुद्धा लावून घेतलेला आहे। बेल्टला सुद्धा मी लेस जी आहे ती लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हँडल जॉईन करण्यासाठी इथे मार्किंग करायचं आहे। तर 2.5 इंचावरती असं मार्किंग करायचं। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून इथे आपल्याला हँडल जे आहे ते जॉईन करायचे आहेत। अशा पद्धतीने हँडल जे आहे ते ठेवायचे आहेत सेंटरवरती, मार्किंग सेंटरवरती आणि इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर मी दोन्ही जे हँडल आहेत ते शिवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर अस्तर घ्यायचं आहे। अस्तरसाठी तुम्ही कोणताही कपडा इथे वापरू शकता। जुना तुमचा कोणताही घरात पडलेला कपडा असेल तो तुम्ही इथे वापरू शकता। सगळ्या बाजूंनी मी इथे पिनअप करत आहे आणि आपल्याला इथे आता शिवून घ्यायचं आहे। तर मी चौघ बाजूने पिनअप करून घेतला आणि एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे मार्किंग केलेला आणि एवढा भाग आपल्याला सगळा असा शिवून घ्यायचा आहे। जिथे आकार आहे तो सुद्धा भाग असा शिवायचा आहे आपल्याला। तर दुसऱ्या सुद्धा भागाला सेम ह्याच पद्धतीने शिवून घेणार आणि एवढा भाग जो आहे तो ओपन ठेवणार। तर एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी ते कट करणार आणि जे कोपरे आहेत ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत आणि जिथे आपण हा कट केलेला आहे भाग तिथे सुद्धा मध्ये असा छोटासा नॉच द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आतून जो कपडा आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे। सरळ कपडा आतला बाहेर काढायचा आहे
आणि अशा पद्धतीने जो ओपन भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे। तर सगळ्या बाजूने टॉप स्टिच सुद्धा करून घ्यायचा आहे लगेचच। जर ओपन भाग आहे तर मी शिवून घेतला आणि सगळ्या बाजूने टॉप स्टिच करून घेतले आणि दोघेही पीस मी सेम ह्याच पद्धतीने तयार करून घेतले। त्यानंतर साइडचा जो भाग आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे। जेवढाही येईल तो भाग तेवढाच आपल्याला कपडा जो आहे तो दुसरा घ्यायचा आहे। तर दुसऱ्या शॉपिंग बॅग मधून मी कपडा जो आहे तो कट करून घेतलेला आहे मला पाहिजे तेवढा। तर त्याची जी रुंदी आहे ती मी 7 इंच ठेवलेली आहे आणि लांबी जी आहे ती मी 30 इंच ठेवलेली आहे। तर अशा पद्धतीने लांबी जी आहे ती मी 30 इंच ठेवलेली। त्यानंतर अशा पद्धतीने आडव्या ज्या आहेत त्या मी लेस लावून घेणार सगळ्या शॉपिंग बॅगला। तर मी ते याला सुद्धा लेस लावून घेतलं। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आपल्याला। फोल्डिंग करून आपल्याला ओपन भाग जिथे आहे तिथे आपल्याला पिनअप करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला इथे मार्किंग टाकायचं आहे। तर साइडचा जो भाग आहे तो जॉईन करण्यासाठी आपण हा पीस बनवलेला आहे। त्यानंतर जिथून ओपन भाग आहे तिथून आपल्याला 9 इंचावरती असं मार्किंग करायचं। दोन्ही बाजूने 9 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं। त्यानंतर जिथून आपण 9 इंचावरती मार्किंग केलंय आणि जिथे आपण बंद बाजू आहे तिथे 1 इंचावरती असं मार्किंग करायचं दोन्ही बाजूंना आणि जिथून आपण 9 इंचावरती मार्किंग केलंय ना 1 इंचावरती तिथं अशी तिरकस लाईन जी आहे ती ओढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने लाईन ओढल्यानंतर आपल्याला ही जी लाईन आहे ती कट करून घ्यायची आहे दोन्ही बाजूंची। ती दोघं बाजूंची जी लाईन आहे ती मी कट करून घेतलेली आहे। असा एक सिंगल पीस आपला तयार झालेला आहे। तर हा पीस आपण साइडमध्ये जोडण्यासाठी यूज करणार आहोत। तर मी त्या साडीचा जो भाग कपडा असतो तो घेतलेला आहे अस्तरसाठी। तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आणि एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे। तर मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला एक भाग ओपन ठेवलेला आहे सुरुवातीचा। तर आतला कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा व्यवस्थित असा आकार सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आणि आपला हा पीस जो आहे तो याला टॉप स्टिच करून घ्यायचा। व्यवस्थित कोपरे जे आहेत ते बाहेर काढायचे, कोने व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आणि जो ओपन भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून आपण शिवून घ्यायचा आणि सगळ्या बाजूने टॉप स्टिच करायचा आहे। तर मी सगळ्या बाजूने टॉप स्टिच करून घेतलेला ओपन भाग सुद्धा मी ते शिवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला सरळ कपड्यावरती हा पीस ठेवायचा आहे। तर असं उलट्या बाजूवरती पीस ठेवायचा नाही आहे। तर कपड्याची जी सरळ बाजू आहे खालची हँडलची त्या सरळ कपड्यावरती सरळ कपडा ठेवायचा आहे। तर हे व्हिडिओमध्ये माझ्याकडून थोडंसं शूट करताना उलट्या साईडने जॉईन करताना दाखवलं गेलं आहे। तर सरळ कपडा असं म्हणजे ज्या साईडने आपण लेस लावलेले आहेत त्या दोघी लेस ज्या आहेत त्या एकावरती एक आल्या पाहिजे, म्हणजे सरळ भाग एकावरती एक आला पाहिजे दोघांचा पण। आणि अशा पद्धतीने पिनअप करून आपल्याला सगळ्या बाजू शिवून घ्यायच्या आहेत। तर मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला अशा पद्धतीने आपल्याला सरळ कपड्यावरती शिवायचा आहे। तर हा जो भाग आहे जो असा जोडतोय आपण त्याच पद्धतीने आपल्याला खालचा सुद्धा भाग जोडायचा आहे। तर अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचा आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने सगळ्या बाजूंनी जे आहे ते आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर मी ते पिनअप करून घेतलेलं आहे, सगळ्या बाजूने शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर आतला कपडा बाहेर काढायचा आहे, कुठेही रफ एजेस दिसणार नाहीत आणि आपले निघणार नाहीत आणि ही बॅग जी आहे ते भरपूर दिवस टिकेल आणि दिसायला खूप सुंदर दिसते। बनवायला तेवढी सोपी सुद्धा आहे। आतला भाग व्यवस्थित कोपरे वगैरे बाहेर काढून घ्यायच्यात व्यवस्थित आणि सुंदर असा आकार आपला बॅगचा तयार झालेला आहे। ही बॅग तुम्ही बनवून विकू सुद्धा शकतात अशा बॅग। तर बनवायला खूप सोपी आहे, इझी आहे। तर याची लांबी आणि रुंदी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तयार। तर याची रुंदी जी आहे ती 13 इंच तयार झालेली आहे आणि लांबी जी आहे ती 10 इंच तयार झालेली आहे। घरातल्याच पडलेल्या वस्तूंपासून आपण हे तयार केलेलं आहे, कुठेही पैसे खर्च केलेले नाही आहे, आपण काही विकत आणलेला नाही आहे, घरातल्याच वस्तूंपासून आपण हे तयार केलेलं आहे। बघू शकता किती सुंदर अशी साड्यांची लेसची बॅग जी आहे ती तयार झालेली आहे, दिसायला खूप सुंदर आहे आणि आपण घरातल्याच वस्तूंपासून आपण बनवलेलं आहे, काही विकत न आणता आपण हे तयार केलेलं आहे। तर एका त्यांची कमेंट होती की घरातल्याच वस्तूंपासून काहीतरी बनवून दाखव, तर त्यांच्यासाठी मी हे बनवलेलं आहे। तर काही आपण इथे विकत आणलेलं नाही आहे, घरात तुमच्या प्रत्येकाच्या घरात लेस अवेलेबल असतीलच। तर अशा लेसची तुम्ही अशी बॅग बनवू शकता। ही बॅग जी आहे ती अशा पद्धतीने अडकवून तुम्ही तर तुम्हाला ही बॅग आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।